नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज देवीची या ठिकाणी घटस्थापना होत आहे आणि ह्या घटस्थापनेबद्दल माझ्या श्रीगो विद्यालय परिवाराच्या वतीने आणि माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील या झोपडीत माझ्या ही 6वी कविता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपल्या कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या. कवीचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कवीचं नाव काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आपण ओळख करून घेणार आहोत. तर त्यासाठी माझ्याकडे एक छोटासा फोटो आहे बघा. या ठिकाणी ते दिसायला याप्रमाणे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचं नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. 1909 ते 1968. त्यांच्या वडिलांचे नाव होते बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव होते मंजुळा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातील एक छोटीशी कथा मी या ठिकाणी तुम्हाला सांगून त्यांची ओळख करून देणार आहे. फार जुनी गोष्ट आहे, 90 वर्षापूर्वीची त्या काळखंडामधली, की जयपूरकडील एक राजा ताडोबाच्या चंद्रपूर जवळील ताडोबाच्या जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला होता आणि तो शिकार करण्यासाठी प्राण्यांचा शोध घेत असताना त्याला एक प्राणी दिसतो आणि तो त्याच्या शिकार करण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावू लागतो. तर तो प्राणी पुढे पुढे पळत राहतो आणि तो राजा त्याच्या पाठीमागे पळत त्याला धरण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. असं करत करत त्या जंगलामध्ये तो खूप लांबवर जातो, तरी त्याला तो प्राणी काही त्या ठिकाणी सापडत नाही. आणि मग पुढे गेल्यानंतर एका गुहेजवळ तो राजा थांबतो, कारण त्याला तो प्राणी कुठं गेला हे समजत नाही. आणि म्हणून तो त्या गुहेमध्ये पाहतो. तर त्या गुहेमध्ये एक 10-12 वर्षाचा मुलगा त्याला दिसतो का जो ध्यानस्थ बसलेला आहे. मग राजाला वाटतं आपण त्याला विचारलं पाहिजे आणि म्हणून राजा त्या मुलाला विचारतो की या ठिकाणचा हा जो काही प्राणी आलेला होता तो कोणत्या दिशेला गेला. तेव्हा त्या मुलाने त्या राजाच्या प्रश्नाला उत्तर न देता त्या राजालाच एक चांगला प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे राजा, तू मला एक सांग, या जंगलामध्ये हे प्राणी अत्यंत गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे राहत आहेत, यांनी कोणालाही त्रास दिलेला नाही. मग अशा ह्या निष्पाप प्राण्यांना तू का ठार मारत आहेस? आणि मग राजाला ह्या छोट्याशा मुलाच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे कळेना. राजा निरुत्तर झाला आणि काही वेळानंतर त्याला आपली चूक कळून आली आणि मग त्याने या मुलाजवळ ती चूक कबूल केली आणि त्या मुलाच्या समोरच राजाने शपथ घेतली की इथून पुढे मी कुठल्याही प्राण्याची हत्या करणार नाही. म्हणजे अहिंसेची शपथ लहान वयामध्ये तुकडोजी महाराजांनी एका राजाला दिली, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. मग हे 10-12 वर्षाचं वय असताना त्यांचं शिक्षण साधारणपणे 3री पर्यंत झालेलं होतं आणि त्यांच्या आजोळी ते वरखेडला गेले. वरखेडला गेल्यानंतर त्यांच्या आईने या संत तुकडोजी महाराजांना या लहान 12-13 वर्षाच्या वयामध्ये असतानाच त्या ठिकाणी एक अतिशय महान असे संत आलेले होते, ज्यांचं नाव होतं अडकोजी महाराज. मग या अडकोजी महाराजांच्या स्वाधीन केलं. मग अडकोजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आपले तुकडोजी महाराज राहू लागले आणि अध्यात्माचं, धार्मिकतेचं शिक्षण त्यांचं त्या ठिकाणी सुरू झालं. त्यांनी अडकोजी महाराजांना आपलं गुरु मानलं. मग सुरुवातीला त्यांचं नाव हे माणिक होतं, पण ह्या अडकोजी महाराजांनी त्यांना तुकड्या असं नाव दिलं आणि पुढे चालून हेच मग संत तुकडोजी महाराज झाले, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी ह्या शिक्षणाबरोबरच अनेक कलाही आत्मसात केलेल्या आपल्याला दिसतात. मग ते विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवले त्यांनी. विविध खेळ ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळत असायचे. पोहण्यामध्ये ते अतिशय चांगल्या पट्टीचे पोहणारे, अशा प्रकारचे त्यांनी ती कला आत्मसात केलेली होती. ढोलाच्या तालावर बेभान होऊन नाचणे, गाणे चांगल्या प्रकारे म्हणणे, गाणे रचणे, अभंगांच्या रचना करणे, प्रवचने देणे, अशा प्रकारे विविध प्रकारची कौशल्ये संत तुकडोजी महाराजांनी आत्मसात केलेली होती. एवढंच नाही तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये अगदी
लोकांना समजून सांगण्याचा, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या घालवण्यासाठी प्रवचने दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलेलं दिसतं. ते फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर अगदी त्यांनी परदेशवारी केलेली सुद्धा आपल्याला दिसते. संत तुकडोजी महाराज त्या कालखंडामध्ये जपानला गेले होते हे आपल्या लक्षात येतं का त्या कालखंडामध्ये विश्वशांती परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या जपानमध्ये ह्या परिषदेचं अध्यक्षपद संत तुकडोजी महाराज यांनी भूषवलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता ही त्यांची ओळख मी सांगितलेली आहे, पुस्तकात सांगितलेली ओळखसुद्धा आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर मग बघा की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर 1909 ते 1968, संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिलेले आपल्याला दिसतात. गावागावात जाऊन त्यांनी गुरुदेव सेवा नावाची मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेनेच त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आपल्याला दिसतो. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शिक्षण, मग भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून शिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने आजही वाचला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा ग्रामगीता हा ग्रंथ उपलब्ध आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो वाचण्याचा प्रयत्न करा. त्यातूनही तुम्हाला संत तुकडोजी महाराजांचे विचार आणखीन चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कळतील. आजची ही जी आपली कविता आहे की या झोपडीत माझ्या, या कवितेचा आशय जर आपण पाहिला तर अतिशय साधा सोपा सरळ आशय त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माणसाला जगण्याची कला त्यांनी यातून शिकवलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख ह्या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन या कवितेमधून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे माणसाला सुख जे काही मिळायला पाहिजे ते सुख कशा प्रकारे मिळवता येतं, ते अगदी गरिबीमध्ये राहून सुद्धा कशा प्रकारे प्राप्त करता येतं हे प्रस्तुत कवितेतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सोपी अशा प्रकारची कविता आहे. अगोदर आपण त्या कवितेचं वाचन करूया. तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्या. पान नंबर 22 बघा. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीतीनं या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. तिचा भावार्थ आपण एक एक ओळीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्या ह्या 2 ओळीमध्ये कवी काय म्हणत आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली, महाली म्हणजे राजवाडा, महाली म्हणजे राजवाडा. सौख्य, सौख्य म्हणजे सुखे. प्राप्त झाली म्हणजे मिळाली, प्राप्त झाली म्हणजे मिळाली. मग या ठिकाणी ह्या ओळींचा अर्थ काय होतो बरं? कारण त्यांना या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांना असं म्हणायचं आहे की एखाद्या राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये, त्याच्या राजमहालामध्ये, प्रशस्त असणाऱ्या त्या घरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सुखे उपभोगायला मिळतात. आता हे नवीन काय आहे का? नाही. आपल्याला सुद्धा माहीत आहे की राजा म्हटल्यानंतर त्याचा भव्य दिव्य असा राजवाडा असतो. त्या ठिकाणी सेवेला अनेक प्रकारचे नोकर चाकर हजर असतात आणि सर्व सुखे अगदी हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात आणि म्हणून राजाला काय होते? अतिशय चांगल्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती होत असते. आता जर आपण या ठिकाणी आजच्या काळामध्ये पाहिलं तर आजच्या काळामध्ये आता राजे राजवाडे राहिले नाही,
पण त्याचंच उदाहरण जर पाहिलं तर अतिशय मोठ्या मोठ्या बंगले आपल्याला या ठिकाणी दिसतात. मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये आलिशान गाड्या अशा दिसतात आणि त्या ठिकाणी जी श्रीमंत झालेली माणसं आहेत त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला वाटत असतं की त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सुख आहे. आणि मग कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अशा प्रकारे श्रीमंत लोक असतील किंवा राजा असेल त्याला जशी त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत असते त्याच पद्धतीने मला कुठे प्राप्त होतात, त्या राजाप्रमाणे सुखे मला कुठे प्राप्त होतात, तर ह्या माझ्या झोपडीमध्ये मला त्या सुखाची प्राप्ती होत असते. म्हणजे या ठिकाणी मी जरी झोपडीमध्ये राहत असलो तरी मला मिळणारी सुखे ही सुद्धा राजाप्रमाणेच आहेत. राजाला जी सुखे मिळतात तेवढ्याच तोलामोलाची तेवढ्याच प्रकारची सुखे मला सुद्धा माझ्या झोपडीमध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळतात. हे झोपडीचं मोठेपण या ठिकाणी त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महालामधलं सुख आणि झोपडीमधलं सुख हे काही वेगळं नाही असं त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सुखाची समानता त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. का एखादा राजा राजवाड्यात असेल त्याला जी काही सुखे उपभोगायला मिळत असतील, त्याला जे सुख शांती लाभत असेल त्याचप्रमाणे श्रीमंत माणसाला मिळत असेल तेवढ्याच तोलामोलाच्या सुखाची प्राप्ती मला या ठिकाणी माझ्या झोपडीमध्ये मिळत आहे आणि ते आनंदाने मी त्या सुखांचा अनुभव घेत आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. असा त्या ओळीचा अर्थ होतो. पुढे ते म्हणतात बघा की भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भूमीवरी, भूमीवरती म्हणजे जमिनीवरी. प्रभुनाम म्हणजे देवाचे गायन, देवाचे नामस्मरण, देवाचे भजन या झोपडीत माझ्या. मग ह्या ओळीचा अर्थ काय होतो बघा की अंगणातल्या जमिनीवर आरामात निजावे आणि आरामात निजल्यानंतर रात्री आकाशातील चांदण्यांकडे, आकाशात पडलेल्या त्या ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला मिळते. या झोपडीत मला या ताऱ्यांकडे पाहण्याचे, चांदण्यांकडे पाहण्याचे सुख मिळते. हे एक सुख झाले. त्याचबरोबर देवाचे भजन मी नेहमी गात या झोपडीमध्ये आनंदात राहतो. म्हणजे देवाचे नामस्मरण केल्याने जे सुख आहे त्याची पण प्राप्ती मला या ठिकाणी होते. म्हणजे या दोन्ही ओळींचा अर्थ काय होतो की अशा प्रकारे कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे की माझ्या झोपडीसमोर जे अंगण आहे त्या अंगणामध्ये अगदी जमिनीवर मी झोपत असतो, निजत असतो आणि झोपल्यानंतर मी काय करतो तर आकाशाकडे पाहतो आणि आकाशामध्ये अतिशय टपोर असत ते चांदणे त्या ठिकाणी पडलेले असतात, तारे त्या ठिकाणी लुकलुकत असतात, काही ठिकाणी पुंजक्याने असतात, काही ठिकाणी ठिपक्या ठिपक्यांचे पडलेले चांदणे दिसतात आणि असा तो अगदी संपूर्ण आकाश त्या ताऱ्यांनी भरलेलं असतं. मग ते मोजण्याचा मी प्रयत्न करत असेल, ते पाहण्याचं सुख मी त्या ठिकाणी अनुभवत असेल आणि त्याचा आनंद, त्याचं सुख मला या ठिकाणी अनुभवायला मिळतं. आणि त्याच्या जोडीला काय आहे की मला त्या ठिकाणी भजन करायला देखील प्रभूचं मिळतं, नामस्मरण करायला मिळतं. आणि इथं त्यांनी अध्यात्मसुद्धा थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण जेव्हा केव्हा प्रभूचं नामस्मरण करतो, भजन करतो, गुणगान करतो तर त्यातून आपल्याला पुण्य तर मिळतच असते, पण त्याचबरोबर एक आनंद, सुखाची प्राप्ती आपल्याला होत असते. तसंच या ठिकाणी कवी काय म्हणत आहे की माझ्या ह्या झोपडीच्या बाहेर मी झोपल्यानंतर, जमिनीवर झोपल्यानंतर ताऱ्यांकडे पाहत, त्या चांदण्यांकडे पाहतो आणि त्याची मला एक वेगळी अशी सुखाची अनुभूती होते. एक मला वेगळं असं सुख त्यामधून मिळतं आणि प्रभूचं नाम घेतल्याने सुद्धा मला चांगल्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती होत असते. म्हणजे हे झोपडीचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरभरून असं मला ते सुख लाभतं असं त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याची जर तुलना आपण केली तर मग एकदम आलिशान बंगल्यामध्ये राहणारे लोक असतील, श्रीमंत लोक असतील, त्यांना असं सुख मिळणार आहे का हो? तारे त्यांना पाहायला मिळतात का? चांदणे पाहायला मिळतात का? प्रभूचं भजन करायला मिळतं का? तर नाही. त्यांच्या ठिकाणी अतिशय गोंगाट वगैरे चाललेला असतो आणि ते घरामध्ये त्या ठिकाणी झोपत असतात आणि त्यामुळे त्यांना या गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा ह्या अनुभवापासून, आनंदापासून, सुखापासून वंचितच राहतो.
आपण हे छोट्या मोठ्या घरामध्ये राहतो आणि घरात झोपतो, त्यामुळं आपल्याला कधी असा आनंद आणि सुख अनुभवायला मिळत नाही. पण आपण सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही. असं आनंदाचं सुखाचा अनुभव आपण देखील कधी ना कधी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं ह्या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझी झोपडी जी आहे ती मला इतकं आनंद आणि सुख देणारी आहे का त्या ठिकाणी जमिनीवर झोपून आकाशाकडे पाहत असताना मला त्या ठिकाणी दिसणारे तारे आहेत त्यांची एक सुखाची प्राप्त होते. आणि कवीने या ठिकाणी निसर्गाचं सानिध्य सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ते जमिनीवर झोपणे म्हणजे जमीन हा सुद्धा त्या ठिकाणी निसर्गामध्ये येते आणि आकाशामध्ये पडलेले तारे हे सुद्धा निसर्गाचं स्वरूप आहे. मग अशा प्रकारे निसर्गाच्या ह्या सानिध्यामध्ये राहून त्या ठिकाणी मला आनंद घेता येतो. हेही माझ्या झोपडीचं महत्त्व ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे ते म्हणतात बघा, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारे म्हणजे रखवाली, देखरेख करणे, लक्ष ठेवणे. आणि तिजोऱ्या, तिजोऱ्या म्हणजे खजाना पेटी, ज्यामध्ये धन दौलत पैसा अडका साठवून ठेवला जातो, कपाटामध्ये ठेवला जातो किंवा अशा खजान्याच्या पेटीमध्ये ठेवलं जातं. आणि काय होतं बघा का त्यातूनही होती चोऱ्या. मग अशा प्रकारे श्रीमंतांच्या घरामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दिसेल का त्यांचं जे काही धन आहे, पैसा अडका आहे, दागदागिने आहेत, ते त्यांनी त्या ठिकाणी तिजोरीमध्ये बंदिस्त करून ठेवलेले आहे. मग हे धन त्यांना चोरीला जाईल अशी भीती वाटते. मग चोरीला जाऊ नये यासाठी काय करावं बरं? मग त्यासाठी ते काय करतात का त्या ठिकाणी पहारे बसवतात, म्हणजे रक्षकाची नेमणूक करतात. अगदी ते आपल्याला सहजपणाने दिसतात. बघा, आपण जर मोठमोठ्या बंगल्यांकडे गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहारे असलेले दिसतात. त्या ठिकाणी तो गेटवर रक्षक असलेला दिसतो, कोणाला मध्ये जाऊ देत नाही आणि तो त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचं काम करत असलेला आपल्याला दिसतो. त्या बंगल्यांमध्ये किंवा मोठमोठे कुत्रे ठेवलेले असतात जे त्या ठिकाणी त्या धनदौलतीचं रक्षण करण्याच्या कामासाठी उपयोगी पडत असतात. किंवा आजच्या नवीन काळामध्ये पाहिलं तर आपण CCTV सुद्धा बसवलेले असतात, आहे की नाही? मग अशा प्रकारे धन आहे त्या ठिकाणी त्या श्रीमंतांच्या घरामध्ये किंवा त्या राजवाड्यांमध्ये, आणि मग त्याची चोरी होऊ नये याची भीती त्यांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मोठमोठाले अशा प्रकारचे पहारे त्याच्यावर बसवलेले असतात. पण एवढं जरी केलेलं असलं तरी त्यातून चोऱ्या होतात, हेही सत्य आहे. अगदी आपण पाहतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चोऱ्यांच्या बातम्या, का ह्या बंगल्यावर त्या ठिकाणी दरोडा पडला आणि चोरांनी अतिशय धन लुटून नेलं, किंवा ह्या माडीमध्ये चोरी झाली किंवा ह्या राजवाड्यामध्ये चोरी झाली, असं आपण त्या ठिकाणी ऐकत किंवा वाचत असतो. म्हणजे यातूनही आपल्या लक्षात येतं की इतका मोठा पहारा त्यांनी ठेवलेला आहे, तो भीतीपोटी ठेवलेला आहे का आपलं जे कमवलेलं धन आहे ते चोरीला जाऊ नये, आपले जे धन दौलत आहे, पैसे अडके आहे, हे चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी पहारे बसवलेले असतात. आणि त्याची एक भीती त्यांच्या मनामध्ये असते. आता मला एक तुम्ही सांगा की अशी जर माणसाच्या मनामध्ये जर चोरीला जाईल अशी जर भीती बसलेली असेल तर त्या माणसाचं मन शांत होईल का हो? त्या माणसाच्या मनाला शांती समाधान लाभेल का हो? खरंच त्याला चांगल्या प्रकारची झोप येईल का? तर नाही येणार. हे पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यापुढे ते असं म्हणतात की माझ्या झोपडीला मात्र तुम्ही येऊन बघा की दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे माझ्या झोपडीला दरवाजेच नाही, कवाडे नाही, आणि कवाडे असतील तर त्याला दोऱ्या नाही. दोऱ्या नाही म्हणजे काय का त्याला कडी कुलपा अजिबात मी लावून ठेवलेले नाही. सताड माझ्या झोपडीचे दार हे उघडे असते. माझ्या झोपडीला चोरांचं भय नाही, माझ्या मनामध्ये कुठं चोरीचं भय नाही, किंवा मला असं कुठंही भीती वाटत नाही का माझ्या झोपडीमधून काही वस्तू चोरीला जातील. कारण मुळात माझ्या झोपडीमध्ये चोरण्या इतपत कुठल्याही प्रकारची धनदौलत नसल्यामुळे मला चोरी होण्याचे कुठल्याही प्रकारचे भय नाही. आणि त्यामुळं मी अगदी शांततेने या ठिकाणी झोपू शकतो. किंवा कुठं बाहेरगावी जायचं असेल, कुठंही जायचं असेल तर आरामात जाऊ शकतो. माझ्या मनात त्या ठिकाणी भीती नसते. म्हणजे ही झोपडी मला एक सुख त्या ठिकाणी देते, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे काय झालं का श्रीमंतांकडे इतकं धनदौलत आहे, त्यांनी उलट त्यांना सुख शांती आणि सुख तर काय दिलं नाही, पण उलट त्यांच्या मनामध्ये ते चोरीला जाईल याची भीती आहे. त्यामुळं रात्री त्यांना चांगली झोप लागत नाही. किंवा कुठं गावी गेले असतील, कुठं गेले असेल तरी त्यांच्या मनात कायमस्वरूपी त्याची भीती असते. पण माझ्या झोपडीमध्ये मात्र मला कुठलीही वस्तू चोरीला जाईल याची भीती नसते. कारण तशा प्रकारचा संचय, तशा प्रकारचा साठा मी कुठेही करून ठेवलेला नाही. कुठेही माझ्या घरामध्ये धन दौलत पैसा अडका हे नाही. आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे भय ह्या ठिकाणी वाटत नाही.
चोरी होईल अशी भीती वाटत नाही. त्यामुळं माझ्या झोपडीच्या बाहेर किंवा कुठं कड्या कुलपा लावून ठेवलेले नाही, दरवाजे नाही, त्याचबरोबर पहारेसुद्धा बसवलेले नाहीत. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे झोपडीमध्ये अशाही या ठिकाणी सुखाची अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढे ते म्हणतात बघा, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावायला या झोपडीत माझ्या. मग त्या ओळींचा अर्थ काय होतो बघा, का राजवाड्यामध्ये गेलो आपण तर आपल्याला लगेच राजवाड्यामध्ये जाऊ दिलं जातं का हो? तर नाही जाऊ दिलं जात. त्या ठिकाणी पारेकारे असतात आणि ते आपल्याला मज्जाव करतात. मज्जाव करणे म्हणजे अटकाव करणे, प्रतिबंध करणे. मज्जाव करणे म्हणजे प्रतिबंध करणे, अटकाव करणे, जाऊ न देणे, असं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, मग तुम्हाला उदाहरण जर घ्यायचं असेल तर मोठमोठे बंगले बघा तुम्ही जाऊन, त्या बंगल्यांच्या फाटकाजवळ आपण गेलो तिथंच आपल्याला मोठी सारी पाटी दिसते का नाही, परवानगीशिवाय आत येऊ नये. म्हणजे त्यांच्या बंगल्यामध्ये, त्यांच्या त्या मोठ्या राजवाड्यामध्ये कोणालाही जायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या काढाव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारची विनंती त्या ठिकाणी करावी लागते आणि मगही आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल का हे काही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. पण त्याच्या उलट काय सांगतात ते, का माझी झोपडी बघा, माझ्या झोपडीमध्ये येण्यासाठी तुम्हाला अशी कुठल्या प्रकारची परवानगी लागणार नाही. सर्व माणसांसाठी माझ्या झोपडीचे दार सदैव खुले आहे. मग ह्या ठिकाणी माणसांचं येण्याचं जे महत्त्व आहे ते इथं विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे का सर्व माणसांसाठी विना परवानगी येण्यासाठी माझे ह्या झोपडीचे दार सदैव खुले आहे. कोणालाही त्या ठिकाणी आणि केव्हाही सहजपणाने प्रवेश मिळू शकतो, त्यासाठी परवानगीची गरज लागत नाही. हे माझ्या झोपडीतलं एक वेगळं असं सुख आहे, हे तुम्ही अनुभवण्यासाठी माझ्या झोपडीत या, असं हे या ठिकाणी सांगण्याचा ते प्रयत्न करत आहे. मग ह्या वाक्यांमधून आपल्याला असं लक्षात येतं का त्यांनी सर्वांना झोपडीमध्ये येण्यासाठी दारं खुली ठेवलेली आहे. म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा सुद्धा कवीने इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. त्यापुढे ते म्हणतात बघा की महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. मग महालामध्ये आणखीन काय असतं बरं, तर महालामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी झोपण्यासाठी अत्यंत उच्च प्रतीचे असे आरामदायक अशा प्रकारचे मऊ मऊ बिछाण्यांची योजना केलेली असते. गालीचे अंतरलेले असतात, मऊ मऊ बिछाण्यांची योजना त्या ठिकाणी केलेल्या असतात. अतिशय झोपण्यासाठीच्या प्रशस्त अशा प्रकारच्या खोल्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या महालामध्ये मोठमोठे झुंबर लावलेले असतात बघा. कंदील श्यामदाने याचा अर्थ काय होतो, काचेचे दिवे. मग काचेचे दिवे, झुंबर आणि दिव्यांचा लखलखाट असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. खूप झगमगाट असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. एखाद्या बंगल्यामध्ये जरी आपण गेलो मोठ्या साऱ्या अशा, त्याचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी तसा येतो राजवाड्यासारखाच, का त्या ठिकाणी सुद्धा अतिशय झोपण्यासाठी आरामदायक अशा बिछाण्यांची योजना केलेली असते. आणखीन लागणारे जे काही साहित्य असेल ते सुद्धा सगळ्या प्रकारचं उपलब्ध झालेलं असतं. मग फॅन असू द्या, काही इतर कोणत्या गोष्टी असू द्यात, त्यासुद्धा सगळ्या चांगल्या प्रकारचे उपलब्ध असतात. आणि अगदी दिव्यांची रोषणाई त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली असते, झगमगाट चाललेला असतो. अशी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झोपण्यासाठी असते. पण कवी या ठिकाणी म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये मात्र तसं काहीही नाही. आणि खरोखर आहे ते, का झोपडीमध्ये जर आपण बघायला गेलो तर साधा एखादा दिवा सुद्धा नसतो. आणि त्याचप्रमाणे कवी पुढं सांगत आहे का मला झोपण्यासाठी कुठल्याही प्रकारचा बिछाना नाही. माझ्या झोपडीमध्ये तुम्हाला कुठेही बिछाना दिसणार नाही. मऊ मऊ अशा प्रकारचं काय आणि रफ काय, कुठल्याच प्रकारचा बिछाना नाही आहे. तर मी अगदी जमिनीवर झोपतो बघा. जमीन ही भूमी हेच माझा बिछाना आहे आणि त्यावर मी अगदी आनंदाने झोपी जातो. पौढे म्हणजे झोपणे. मग अशा प्रकारे कवी तुलना करत आहे का त्या ठिकाणी महालामध्ये, राजवाड्यामध्ये असेल, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये असेल, त्या ठिकाणी झोपण्यासाठी मऊ मऊ बिछाणे असतील, खूप मोठ्या प्रकारचे रोषणाईचा झगमगाट असेल, असं असेल त्या ठिकाणी. पण इथं मात्र झोपडीमध्ये एक दिवासुद्धा लावलेला नसतो किंवा त्या ठिकाणी झोपण्यासाठी कुठल्या प्रकारचे बिछाणे वगैरे नसतात. तर अगदी भूमीवर त्या ठिकाणी झोपायला मिळतं.
पण त्याच्यातलं त्या ठिकाणी ते म्हणतात का इतकं मोठं सुख मला ह्या ठिकाणी मिळत आहे का हा जमिनीवर झोपणं हाच माझा जणू काही माने म्हणजे सन्मान, हाच माझा खरा सन्मान आहे, असं ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आलं लक्षामध्ये का या ठिकाणी जमिनीवर झोपणे हाच माझा खऱ्या अर्थाने सन्मान आहे आणि तोच माझा बिछाना आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी अंथरायलाही काही लागत नाही आणि पांघरायलाही काही लागत नाही आणि अतिशय आरामाची सुखाची मला त्या ठिकाणी झोप मिळत असते. श्रीमंत घरामध्ये किंवा मोठमोठ्या घरांमध्ये किंवा राजवाड्यात त्यांना एवढं सगळं उपलब्ध करून देऊन त्यांना झोप लागते की नाही हे काही आपल्याला सांगता येणार नाही. पण कवी मात्र इथं काय सांगत आहे, या झोपडीमध्ये मात्र मला कुठल्याही प्रकारचा बिछाना लागत नाही, जमिनीवर झोपतो आणि तरी देखील मला अक्षर नुसतं अंग टेकलं त्या जमिनीवर तोच माझा बिछाना आहे आणि त्यावर मला अतिशय चांगल्या प्रकारची झोप लागते. झोपेचं सुख मला चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळतं, हे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याजवळ जे काही उपलब्ध आहे त्यातून आपल्याला आनंद कसा मिळतो हे इथं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संत तुकडोजी महाराजांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामध्ये पुढे ते म्हणतात बघा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे, सुखे म्हणजे आरामात, सुखाने, आनंदाने, म्हणजे माझ्या झोपडीमध्ये कोणीही प्रेमाने या, कोणीही प्रेमाने जा. माझ्या झोपडीत तुम्हाला ये जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अटकाव किंवा कुठल्या प्रकारचं बंधन नाही. तुम्ही अगदी आरामात त्या ठिकाणी येऊ शकता, पाहिजे तेवढ्या वेळ थांबू शकता आणि आनंदाने जसे तुम्ही आलेला आहात तसेच तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी जाऊ शकतात. असं या ठिकाणी माझ्या झोपडीचं हे मोठं सुख मला मिळत आहे का माझ्या ठिकाणी येणाऱ्या माणसांना कुठल्या प्रकारची परवानगी घ्यावी लागत नाही आणि अतिशय आनंदाने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आणि त्यांची पाठवणी त्यांना जाताना सुद्धा अतिशय सुखाने ते त्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं. बोजा म्हणजे दडपण, धाक. मग हे आपण जर थोडंसं विचार करून पाहिलं तर लक्षात येईल, आपण एखाद्या मोठ्या बंगल्यात जायला लागलो तर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये थोडीशी भीती असते, थोडासा धाक असतो, आपल्या मनावर एक वेगळं असं दडपण आलेलं असतं आणि जावं असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतो. आणि गेलो तरी आपण पाहतो त्या ठिकाणी सक्त पारा असतो, त्यांची एकसारखी नजर आपल्याकडे असते आणि त्यामुळे एक वेगळं असं दडपण आपल्या मनावर आलेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला तिथं काही कुठल्या प्रकारच्या सुखाची अनुभूती येणार नाही. पण त्याच्याऐवजी मात्र या झोपडीमध्ये मात्र अतिशय आनंदाने त्या ठिकाणी आपण येऊ शकतो, जाऊ शकतो. मग या सुखाची प्राप्तीसुद्धा या ठिकाणी होते. माणसांची वर्दळ या ठिकाणी सहजपणाने होऊ शकते. हे माझं सुख आहे असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे, हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढे ते म्हणतात बघा, पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझे. पाहुणे, पाहुणे म्हणजे पाहून, सौख्य म्हणजे सुखे, माते म्हणजे माझे, देवेंद्र म्हणजे देवांचा राजा तो इंद्र, तोही म्हणजे तो, लाजे म्हणजे शरमतो, त्याला मनातल्या मनात लाज वाटते. कशाची बघा, का माते म्हणजे माझे, देवेंद्र म्हणजे देवांचा राजा आणि शरमतो म्हणजे लाज वाटतो, लाज वाटणे, त्याला मनातल्या मनात लाज वाटते. आणि पुढे कवी म्हणतो की शांती सदा विराजे, सदा म्हणजे कायम, विराजे म्हणजे नांदते या झोपडीत माझ्या. मग अशा प्रकारे या शेवटच्या वेळी अत्यंत महत्त्वाच्या आहे. यामध्ये कवी म्हणतो की माझ्या झोपडीमध्ये राहण्याचे माझे हे सुख पाहून इंद्र जो आहे त्या इंद्राच्या मनाला सुद्धा मनातल्या मनात तो लाजतो, तो तुलना करतो. ह्या झोपडीत राहणाऱ्याची आणि आपल्या स्वर्गातल्या सुखाची इंद्र काय करतो, तुलना करतो. आणि मग त्याच्या असं लक्षात येतं की अरे हा माणूस तर झोपडीत राहतो पण तरी देखील याच्या झोपडीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, समाधान आहे की जे मला स्वर्गात सुद्धा मिळत नाही. आता वास्तविक पाहता स्वर्ग काय आपण पाहिलेला नाही, पण स्वर्गाची कल्पना आपल्याला माहीत आहे का स्वर्ग जर पाहिला तर त्या ठिकाणी असणारे जे काही देव असतील, इंद्र असतील, त्यांच्यासमोर सर्व सुखे हात जोडून उभी असतात. सर्व भौतिक गोष्टी त्यांना ज्या ज्या काही लागतील त्या सहजपणाने उपलब्ध असतात आणि त्यातून त्यांना आनंदाची सुखाची प्राप्ती ही अतिशय मोठ्या प्रमाणात होत असते. मनसोक्तपणाने त्यांना आनंद सुख उपभोगता येत असतो. पण असं असून देखील त्या इंद्राला काय वाटतं, त्या इंद्राला वाटतं का माझे सुख हे या झोपडीत राहणाऱ्या माणसापेक्षा कमी आहे.
म्हणजे थोडक्यात काय का इंद्राला या झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या सुखाचा हेवा वाटतो, मत्सर वाटतो. त्याला वाटतं की माझ्या सुखापेक्षा सुद्धा या झोपडीत भरून राहिलेलं जे सुख आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात आहे का त्याच्या पुढे माझे सुख काहीच नाही. मग अतिशय सुंदर अशा प्रकारची कल्पना कवीने या ठिकाणी केलेली आहे का आपल्या झोपडीमध्ये राहून सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या सुखाची, समाधानाची, आनंदाची अनुभूती ही सहजपणाने करून घेता येते. म्हणजे या सर्व कवितेचा भावार्थ जर आपण समजून घेतला तर त्यातून आपल्या लक्षात येतं की पैसा अडका असला म्हणजे आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं नसून आपल्या गरिबीमध्ये, आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा सुखाचा आनंद त्या ठिकाणी घेता येत असतो. फक्त तो आपल्याला त्या ठिकाणी शोधता आला पाहिजे. त्याप्रमाणे राहण्याचा जर आपण प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल का आपल्या झोपडीमध्ये सुद्धा किंवा जी काही आपली गरिबी आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरभरून अशा प्रकारचं सुख आपल्याला अनुभवता येतं. मला तर असं म्हणता येईल का झोपडी आणि महाल, राजवाडा हे एक प्रतीक आहे, पण यामध्ये गरिबी आणि श्रीमंती हे कवीने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. का श्रीमंती आहे म्हणजे सुखाची खूप प्राप्ती आहे आणि त्यामुळं आपण दुःख करत बसतो, त्यामुळे आपल्याला दुःख वाटत राहतं आणि आपले एवढं कशी गरिबी आहे यामध्ये आपल्याला काहीच सुख मिळत नाही असं आपल्या मनाला वाटत असतं. आणि हे घालवण्यासाठी कवी असं म्हणत आहे की आपल्या झोपडीमध्ये सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं आनंदाची, सुखाची खूप चांगल्या प्रकारची प्राप्ती या ठिकाणी होत असते. हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कवीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समजून दिलेलं आपल्या लक्षामध्ये येतं. या ठिकाणी आता आपण शब्दार्थ बघूया. तर बघा, महाल, महाल म्हणजे राजवाडा, सौख्य म्हणजे सुखे, नित्य म्हणजे सतत, पहारा म्हणजे रखवाली, दिजोरी म्हणजे खजाना पेटी, मज्जाव म्हणजे अटकाव, प्रतिबंध, श्यामदाने म्हणजे काचेचा दिवा किंवा झुंबर, माने म्हणजे सन्मान, बोजा म्हणजे दडपण, माते म्हणजे माझे, लाजे म्हणजे शरमतो, विराजे म्हणजे शोभते. या ठिकाणी यातून जे मौलिक विचार आपल्याला कळतात ते अशा प्रकारचे बघा की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो. आणि हेच कवीने आपल्याला या वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. का आज काय झालेलं आहे, आपली एक कल्पना असते का सुख जर मिळवायचं असेल तर आपली आर्थिक सुबत्ता पाहिजे, म्हणजे आपल्याकडे श्रीमंती पाहिजे, आपल्याकडे सुखाच्या सगळ्या भोगण्याच्या वस्तू उपलब्ध पाहिजे तरच आपल्याला सुख मिळते. पण या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे का अशा प्रकारची आर्थिक सुबत्ता आली, श्रीमंती आली म्हणजेच आपल्याला सुख मिळेल असं काही नसतं. तर अगदी आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती होऊ शकते. हे कवीने हा मौलिक विचार ह्या कवितेतून आपल्याला दिलेला आहे, तो आपण लक्षात घ्यायचा आहे. दुसरं बघा, सुख आणि दुःख या मनाच्या भावभावना आहेत. हेही अगदी खरं कवीने आपल्याला इथं पटवून दिलेलं आहे का ते काय आहे, आपल्या मनाच्या भावभावना असतात. सुख आणि दुःख ह्या कल्पना आहेत. कुठल्या गोष्टीमध्ये सुख मानायचं, कुठल्या गोष्टीमध्ये दुःख मानायचं हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आलं का लक्षामध्ये? एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक व्यक्ती आहे, त्याच्याकडं अर्धा ग्लास भरलेला आहे, दुधाचा अर्धा ग्लास भरलेला आहे, आणि दुसरा व्यक्ती त्याचा पण दुधाचा अर्धा ग्लास भरलेला आहे. पण पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा, एका आहे त्याचा दृष्टिकोन असा आहे का तो दुःखी झालेला आहे त्याचा त्या दुधाच्या अर्धा ग्लासकडे पाहून. काय दुःख करतो तो व्यक्त का तो म्हणतो की अरे रे, आता माझा दुधाचा अर्धा ग्लास संपून गेलेला आहे, मला पुढे दूध मिळेल की नाही, भविष्याचा तो विचार करतो आणि आणखीन दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तेच जर दुसरा मनुष्य बघितला तर तो काय म्हणतो, अगदी आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, बघा अजून तर माझ्या ग्लासामध्ये अर्ध दूध अजून शिल्लक आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात ते दूध माझ्याकडे आहे आणि मला यामुळं खूप खूप आनंद होत आहे, असं तो आनंदाची भावना व्यक्त करतो. म्हणजे वस्तू एकच आहे की नाही, दुधाचा अर्धा भरलेला ग्लास, पण त्या ठिकाणी काय झालं, एकाच्या मनाने त्या ठिकाणी त्याच्याविषयी सुखाची कल्पना केली, एकाने दुःखाची कल्पना केली. म्हणजे यातून सुद्धा आपल्या लक्षात येतं का कवीने हेच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे का सुख दुःख या काही वेगळ्या गोष्टी नसतात, त्या फक्त आपल्या मनाच्या भावभावना असतात आणि त्यामुळं आपण ते समजून जर घेतलं तर आपल्याला चांगली सुखसुद्धा या ठिकाणी मिळू शकते. तिसरा मौलिक विचारापासून आपल्याला कोणता कळतो का मनाचे समाधान महत्त्वाचे आहे. मग मनात जर आपल्या समाधान असेल तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला समाधान मिळवता येतं. याचं उत्तम उदाहरण बघा की एखाद्याकडे 2 भाकरी आहे, तर तो 2 भाकरीमध्ये सुद्धा जर समाधानी असेल तर तो म्हणून अरे बापरे, माझ्याकडे तर 2 भाकरी आहे, ह्या तर मला भरपूर झाल्या, उलट मी एखादी भाकरी दुसऱ्याला देऊ शकतो, असं तो समाधानी विचार व्यक्त करेल. असमाधानी असेल तर तो काय म्हणेल, अरे बापरे 2च भाकरी आहे, या 2 भाकरीमध्ये काय होणार आहे,
काहीच होऊ शकत नाही. आणि शिवाय खाऊन संपलं तर काय करायचं बरं, असं त्याला वाटेल. म्हणजे त्या ठिकाणी समाधान आणि असमाधान हे या ठिकाणी अवलंबून असतं, ते आपल्या मनावर आहे. आणि म्हणून आपल्या गरिबीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची किंवा झोपडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची सुखाची कल्पना आपल्याला करता येऊ शकते, अनुभव घेता येऊ शकतो. पण त्यासाठी आपलं मन समाधानी असलं पाहिजे. याकरता तुम्हाला तुकाराम महाराजांचं एक अभंग आठवतो बघा. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपल्या मनाला त्या ठिकाणी देवाने जसं ठेवलं आहे तसं आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं मन मात्र समाधानी असलं पाहिजे. आणि मन जर समाधानी असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो, सुख उपभोगायला मिळतं आणि आपण अतिशय सुखी असलेलं आपल्याला दिसतं. उलट आपल्याला वाटतं अरे दुसऱ्यापेक्षा तर मी फार मोठा सुखी आहे. आणि मग अशा प्रकारे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपलं मन हे आपण समाधानी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आणि मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी संपत्तीची हाव धरावी लागत नाही, श्रीमंतीच्या पाठीमागं लागावं लागत नाही, रात्रंदिवस ते पैसेच मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. बरेच लोक तुम्हाला दिसतील बघा असे, ते समाजामध्ये काय करतात, खूप पैसा मिळवण्याच्या पाठीमागे लागतात, रात्रंदिवस ते संपत्ती गोळा करण्याच्या पाठीमागे लागतात, का त्यांना वाटतं यातून आपल्याला खूप मोठं सुख मिळेल. पण जर आपण त्यांना भेटलो ते जर विचारलं तर ते म्हणतात अरे मी तर अतिशय दुःखी माणूस आहे, मला कुठल्या प्रकारची सुखाची प्राप्ती झालीच नाही, असं तो असमाधानाने त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे नुसतं मिळवत राहणं याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आनंद नाही, सुख नाही, तर त्यामध्ये समाधान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्या कवितेमधून संत तुकडोजी महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे समजून दिलेली आहे. आणि त्यानंतर आहे बघा साधी राहणी व उच्च विचारसरणी. मग आपली विचारसरणी ही उच्च असली पाहिजे. मग साधी राहणे म्हणजे आपण अगदी साधेपणानं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यात सुद्धा खूप मोठा आनंद मिळत असतो, सुखाची प्राप्ती होत असते. याचं उत्तम उदाहरण जर बघितलं आपण तर संतांचं उदाहरण पहा बरं. संतांकडे कुठं त्या ठिकाणी संपत्ती असते का, कुठल्या प्रकारचा त्यांचा बडेजाव असतो का, कुठं ते मोठेपणा मिरवतात का, कुठं ते श्रीमंतीचं प्रदर्शन करतात का, पण तरी देखील ते किती सुखी आणि आनंदामध्ये असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय का साध्या राहणीमध्ये जर आपण उच्च विचार जर ठेवले, आपले विचार जर चांगले ठेवले, त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला तर साध्या राहणीमध्ये, गरिबीमध्ये, झोपडीमध्ये सुद्धा आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. सुख हे वेगळं काही असं नसतं, ते आपल्याला सहजपणाने भरभरून आपल्याकडे जे काही त्याच्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण स्वाध्याय बघूया. स्वाध्याय बघा बरं, तर प्रश्न पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा. मग महालात चोऱ्या होतात, याचं कारण आपण या ठिकाणी द्यायचं आहे. कारण काय होते, महालात चोऱ्या का होतात, कारण त्या महालामध्ये धन दौलत, पैसा अडका, दागदागिने असतात, ते या ठिकाणी लिहायचं आहे. झोपडीत चोऱ्या होत नाही. मग झोपडीत का चोऱ्या होत नाही, कारण चोरण्यासारखं त्या ठिकाणी कुठलीही वस्तू नसते, कुठे त्या ठिकाणी धन दौलत वगैरे काही नसतं, त्यामुळे झोपडीमध्ये चोऱ्या होऊ शकत नाही. तर हे कारण तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न दुसरा आहे बघा, झोपडी व महाल यातील संवाद लिहा. मग झोपडी महालाला काय म्हणते आणि महाल झोपडीला काय सांगतो, हे आपल्याला सुंदर पद्धतीने या ठिकाणी पटलेलंच आहे. तेच संवाद रूपाने तुम्ही ह्या ठिकाणी लिहिण्याचा चांगला प्रकारचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कवितेतील स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कविता समजून घ्यायची आहे, एकदा दोनदा वाचायची आहे आणि त्याच्या खालचा स्वाध्याय तुम्ही चांगल्या प्रकारे लिहायचा आहे. आणि मग कविता तुम्ही पाठ करायची, त्या कवितेला एक चांगल्या प्रकारची चाल लावायची आहे. त्याचं उदाहरण मी एक छोटीशी चाल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही लक्ष देऊन ते ऐकण्याचा प्रयत्न करा. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या.
येता तरी सुके या, जाता तरी सुके जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. धन्यवाद.